अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजपला मोठा फटका बसल्याचं चित्र समोर आलं आहे। मागील निवडणुकीत 48 जागांवर विजय मिळवत भाजपने एक हाती सत्ता स्थापन केली होती। मात्र यंदा ही बाजी पूर्णपणे पलटली असून भाजपची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे। महानगरपालिकेच्या या निवडणुकीत भाजपला यंदा केवळ 38 जागांवर समाधान मानावं लागलं आहे। 2017च्या निवडणुकीत 48 जागा जिंकून भाजपने एक हाती सत्ता मिळवली होती। मात्र आता सत्ता स्थापनेसाठी भाजपला युतीतील मित्रपक्ष आणि अपक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे। 10 जागांचा फटका बसला असला तरी मतदानाचा टक्का वाढला असल्याचा दावा भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे। काही प्रमाणात ध्रुवीकरण झालेलं आहे। बाकी पक्ष इतके कमजोर झाले, साधारणतः ज्यांना भाजपची राष्ट्रप्रेमी विचारधारा प्रखर राष्ट्रवाद आवडत नाही, अशा लोकांनी मग काँग्रेसला मतदान केलं। काय कारण असू शकतात कमी जागा झाले? कारण एकच आहे, पोलरायझेशन झालं। एका पार्ट्याच्या 4 पार्ट्या झाल्या। भाजप एक हाती लढत होती 62 ठिकाणी आणि बाकी पक्ष फक्त ठराविक एरिया कॉन्सन्ट्रेट करून लढत होते। काँग्रेसचे जे निवडून आलेले लोक आहेत ते कोण्या भागातून आले निवडून, याचा तुम्ही अभ्यास तर करा। संपूर्ण राज्यभर ही युती गाजली जाते, त्याचा काही परिणाम नाही झाला? नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न झाला कोर्टच्या एमआयएम युतीमध्ये, आणि म्हणून जो मतदार एमआयएमला आणि काँग्रेसला सारखं मतदान करणार होता, त्यापैकी काही मतदार एमआयएमचा हा काँग्रेसकडे शिफ्ट झाला, कारण तो खोटा नरेटिव्ह पसरवून दिला होता। आमची त्याही वेळेस स्पष्ट भूमिका होती। प्रकाशभाऊ भारसागळे यांना एक प्रकारे टार्गेट करण्यात आलं। एमआयएमची विचारधारा सोडून ते लोक भाजपमध्ये आले तर घेऊ अशी भूमिका होती। त्यांनी एमआयएमचं जेव्हा सांगितलं की आम्ही एमआयएममध्ये आहोत, तेव्हा आम्ही ती आघाडी मोडून टाकली। परंतु नरेटिव्ह तो सेट झाला की एमआयएम म्हणजे भाजपला समर्थन करून राहिलं, भाजप एमआयएमला समर्थन करून राहिलं। त्याच्यामुळे तो थोडाफार फायदा काँग्रेसला निश्चित झाला। राज्यामध्ये तसेच महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे। दुसरीकडे भाजपने गमावलेल्या 10 जागांचा फायदा काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला झाला आहे। मागील निवडणुकीत 13 जागांवर असलेली काँग्रेस यंदा 21 जागांपर्यंत पोहोचली आहे। वंचित बहुजन आघाडीने 2 वरून 5 जागांपर्यंत मजल मारली असून एमआयएमनेही 1 वरून 3 जागा मिळवल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आघाडी व इतर पक्ष मिळून महापालिकेत सत्ता स्थापन करू शकतात। मात्र त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे। भाजपला आम्ही नव्हे तर जनतेने हरवलं असल्याचं काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी म्हटलं आहे। भाजप को मैंने नहीं हराया, यहाँ की जनता ने हराई। और जितने भी मित्र पक्ष के हमारे तीनों लोगों की पार्टियों जो चुनकर आई, कांग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार जी और उद्धव बड़ा साहब ठाकरे के लोग जो चुनकर दिए अकोले की जनता ने, मैं अकोले की जनता का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। जनता ने जो विश्वास जताया, हम वो विश्वास के साथ पूरे खरे उतरेंगे। सत्ता स्थापना के लिए क्या नया है? ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। 24 घंटों के अंदर नया समीकरण हो सकता। ऊपर वालों का आदेश आने के बाद में निश्चित महाविकास आघाड़ी की वहाँ झंडा लहराए जाएंगे। ऐसी हम उसमें कोशिश में है। देखो हम आंकड़ों के फेरबदल में कहाँ तक आगे पहुँचते हैं, 24 घंटे में पता चलेगा। अभी मैं बता रहा हूँ आंकड़ों का फेरबदल क्या है क्या नहीं है, लेकिन जनता ने चुनकर दी है तो जनता का आदर करेंगे और जनता के हिसाब से सरकार बनेगी। तसेच येत्या 24 तासात मोठी घोषणा करणार असल्याचाही दावा त्यांनी केला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।